केतन अग्रवालला न्याय द्या या मागणीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये मोर्चा काढण्यात आला। केतन अग्रवाल राहत असलेल्या गहुंजेमधील सोसायटीमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। कॅन्डल मार्चमध्ये अग्रवाल कुटुंबातील काही सदस्य देखील सहभागी झाले होते। केतनची हत्या पाहणाऱ्या साक्षीदाराने पुढे येण्याचं आवाहन त्यांच्या वडिलांकडून करण्यात आले। तर केतनच्या काकांनी केतनला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। जस्टिस चाहिए वो केतन के लिए बस, और सिया को फांसी की सजा लेनी नहीं। सिया को आज मैं भी माँ हूँ, सिया की भी माँ है, लेकिन मुझे सिया के लिए आज फांसी ही चाहिए और केतन के लिए जस्टिस चाहिए। चेतन के लिए जस्टिस, चेतन के लिए फांसी होना, कड़ी से कड़ी सजा होना। सगळ्यांनी मिळून केतनला जस्टिस मिळवून द्यावा ही गोष्ट हर एक त्या माणसासोबत पोहोचवावे जे त्या दिवशी लोहगड किल्ल्यावर होते आणि ते लोक समोर अजून येत नाहीयेत। त्यांनी सगळ्यांनी पुढे यावे। खूप लोक इकडनं तिकडनं मेसेजेस पाठवत आहेत, आम्ही तिथं होतो, आम्ही हे बघितलंय, आम्ही हे केलंय, ते असे होते, ते तसे होते, पर ते पोलिसांच्या समोर याला घाबरतायत। त्यांच्यासाठी माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, माझ्या मुलाला केतनला जस्टिस देण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावे। सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी अभ्यास करत ठिय्या दिलाय। गावामध्ये 15 ते 16 तास वीज पुरवठा खंडित होत असल्यानं विद्यार्थी संतप्त झालेत। मोहोळमधील सीना काळेगावातील विद्यार्थी आणि पालक संतापलेत। 3 महिन्यांपासून गावातील वीज पुरवठा खंडित होत असल्यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। वीज पुरवठा सुरळीत करण्याचं MSEBनं आश्वासन दिलंय। वीज पुरवठा जो आहे तो जवळपास 15 ते 16 तास खंडित करण्यात येतो आणि त्यामुळे मोहोळ तालुक्यातील संतप्त ग्रामस्थांनी जे आहे त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अभ्यासासाठी आणलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। बाळा, तुम्ही ते कशासाठी आलेला आहात, काय कारण आहे? काय झालं, लाईटला काय प्रॉब्लेम आहे? लाईट येत नाही, शाळा जाऊन झाले गावामध्ये किती दिवस झाला असं आहे? 3-4 महिने। 15 ते 18 तास लोड शेडिंग असतं, त्यामुळे गावातील लोकांची गैरसोय आहे। गावातले पीठ दळायचं जरी असलं तर मोहोळ सारख्या तालुक्याच्या ठिकाणी पीठ दळण्यासाठी जावं लागतं। गावात लाईट नसल्यामुळे पाण्याची मोठी अडचण आहे। आमच्या गावाच्या कडेला नदी आहे, परंतु गावात पाणी नाही लाईट नसल्यामुळे। आणि त्याचबरोबर लाईट नसल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची अडचण होत आहे, सगळ्यात मोठी अडचण। त्यामुळे आज विद्यार्थी वैतागून माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे दाद मागण्यासाठी आलेले आहेत। टीईटी पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी ही मागणी केली। पेपर फुटीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नुकसान झाले, मात्र सरकार आमदार आणि खासदार फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मग्न आहे। जयंत आसगावकर यांनी ही टीका केली। टीईटी परीक्षा आणि त्या अनुषंगानं आज झालेली पेपर फुटी या सगळ्या बाबीच्या नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री यांनी खऱ्या अर्थानं राजीनामा दिला पाहिजे। कारण आज जर बघितलं तर नीटचा पेपर फुटी असेल, आता टीईटीची पेपर फुटी झालेली आहे, याच्यामध्ये मला वाटतं शासन खासदार आमदार फोडण्यातच त्या ठिकाणी मग्न आहेत। त्यांचं या सगळ्या बाबीकडे लक्षच नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। त्यांना त्या ठिकाणी खासदार आणि आमदार फुटले की आपलं काम झालं असं वाटतंय। महायुतीने नंबर 1 चा पक्ष करण्यासाठी 6 खासदार फोडले अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली। मुख्यमंत्री पदासाठी आणि तुमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी टीईटीचे पेपर फोडलेत का असा सवाल सुद्धा रोहिणी खडसे यांनी विचारलाय। टीईटी पेपर फुटीचा उगम हा ठाण्यामध्ये आढळला असं सुद्धा रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस साहेब सावध व्हा। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालण्यासाठी कुणीतरी अस्वस्थ आहे। त्याचसाठी ऑपरेशन टायगर केलं। ऑपरेशन टायगर केल्यानंतर 6 खासदार स्वतःच्या पदरात पाडले आणि महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष करून दाखवला, तरी मुख्यमंत्री पदाची माळ काही गळ्यात पडेना। म्हणून शेवटी कुठलाच पर्याय शिल्लक नाही, म्हणून आता सरकारला बदनाम करण्यासाठी टीईटीचे पेपर लीक करावे आणि महाराष्ट्र सरकार बदनाम व्हावं असा कुठला तरी तर हेतू या मागे नाहीये ना। कारण पेपर लीक झालाय तो ठाण्यामध्ये, त्यामुळे मुख्यमंत्री महोदय वेळीच सावध व्हा।